नमस्कार. या नोटिसच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर पवित्र पोर्टलवरती पसंती क्रम जनरेट करून लॉक करण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस असणार आहे. आज 16 तारीख आहे. इथून पुढे ही मुदतवाढ मिळणार आहे का? तर हे खूप कमी शक्यता आहे, कारण पवित्र पोर्टलने एक आत्ताच नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेला आहे, सूचना प्रसिद्ध केली आणि ज्याच्या माध्यमातून समजत आहे की या ठिकाणी कुठल्या प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही. तर तेच आपण नोटिफिकेशन बघूया. परंतु त्यापूर्वी जर तुम्हाला वैयक्तिक गायडन्स मिळवायचं असेल पवित्र पोर्टल शिक्षक भरती सेवामध्ये कागदपत्र पडताळणी संदर्भामध्ये, तर त्यासाठी तुम्ही वैयक्तिक मार्गदर्शनची बॅच आहे ती जॉईन करू शकता. रायझिंग टीचर ऍप्लिकेशन घेऊन तुम्हाला जॉईन करता येईल. वैयक्तिक मार्गदर्शन तुम्हाला इथं प्रॉपर मिळेल. आता सगळ्यात महत्वाचं की आताच या ठिकाणी आज 16 तारखेला ही जी काही सूचना आहे ती प्रसिद्ध झाली आणि आज दुपारपर्यंत किती पसंती क्रम या ठिकाणी लॉक केलेत बघा. मुलाखतीशिवाय 1,49,807 आणि मुलाखतीसाठी 1,40,623 एवढे पसंती क्रम आज 3:30 वाजेपर्यंत लॉक झालेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही जर वाट बघत असाल की ठिकाणी मुदतवाढ वगैरे होईल का, पण मुदतवाढ या ठिकाणी करून घेण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण बघा, पवित्र पोर्टलवरती काहीच कुठलाही प्रॉब्लेम आता येत नाही. जो प्रॉब्लेम सुरुवातीला होता तो आता नाहीये. त्यामुळे टेक्निकल प्रॉब्लेममुळे पसंती क्रम याच्यामध्ये मुदतवाढ होईल, कारण 2 वेळेस मुदतवाढ ऑलरेडी झालेली आहे. आता तिसऱ्या वेळेस होईल याची गॅरंटी नाही. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही पसंती क्रम तुमचे जनरेट करून ठेवले असतील आणि तुमची इच्छाच नसेल लॉक करायची, तुम्ही लॉक नाही केले तर चालतील, परंतु उगाच निष्काळजीपणाने या ठिकाणी पसंती क्रम तो लॉक करायचे राहू नयेत. यासाठी या सूचना वारंवार दिल्या जातात. एकदा का तुमची मुदत संपली की नंतर मात्र ज्यावेळेस मेरिट यादीमध्ये तुमच्यापेक्षा कमी मार्कवाल्यांचं नाव येईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आपण हे लॉक करायचं विसरलो. त्यामुळे जर तुमचे अजून असे कोण मित्र असतील की ते लॉक करायचे राहिले असतील तर त्यांना आठवण करून द्या की या ठिकाणी सर्वांनी काय करायचे, लॉक करायचे आहेत. आता सगळ्यात महत्वाचं बघा की पवित्र पोर्टलवरती जे काय असे काही उमेदवार आहेत की त्यांनी अजूनही पसंती क्रम समजा जनरेट केले, परंतु या ठिकाणी ते लॉक झालेले नाहीत. बघा, मुलाखतीशिवाय 7,674 आहे, मुलाखतीसह 16,498 आहेत. यांनी जनरेट केलेले आहेत परंतु लॉक केलेले नाहीत. आणि पुढे म्हटलं त्यांनी की या ठिकाणी लॉक करण्याची मुदत ही 16/8/26 संपत आहे. मात्र इथून पुढे ठिकाणी मुदतवाढ मिळेल का, तर या पत्रावर मला तरी वाटतं की कुठल्या प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही. कारण जर समजा या ठिकाणी पत्र त्यांनी काढलं असतं तर मुदतवाढीचं काढलं असतं, त्यामुळे कुठल्या प्रकारची मुदतवाढ मिळणार नाही अशी शक्यता आहे. त्यामुळे आपण इच्छुक जर असाल तर आजच प्राधान्यक्रम लॉक करावेत असं ठिकाणी त्यांनी म्हटलं. म्हणजे तुमची जर इच्छा नसेल तर बळजबरी म्हणणार नाही की ते प्राधान्यक्रम लॉक करा. बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतं की सर आम्ही प्राधान्यक्रम जनरेट केले आणि मग समजा लॉक नाहीत केले तर मग आम्ही पुढच्या ह्याच्यामध्ये बाद होणार का. तर लक्षात घ्या, तुम्ही पुढच्या फेरीमध्ये कुठल्या प्रकारची तुमच्यामध्ये अपात्रता येणार नाही. जर तुम्ही प्राधान्यक्रम समजा जनरेट केले असतील आणि तुमची इच्छा नसेल, तुम्ही विनामुलाखती प्राधान्यक्रम लॉक केले, प्रॉपर केले लॉक, परंतु तुम्हाला मुलाखतीला जायची इच्छा नाही, तुम्ही जनरेट केले असतील आणि तुम्ही ते अनलॉक नाही म्हणजे लॉक केले नाहीत, ते तसेच ठेवले, तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. तुम्ही फक्त या टप्प्यासाठी म्हणजे तुमचा विचार नाही होणार. ज्या काही तुम्ही जाहिराती आलेल्या आहेत, जे काही तुम्ही पसंतीक्रम दिले परंतु लॉक नाहीत केले, तर तुमचा त्या जाहिरातीचा विचार नाही होणार निवडीसाठी. परंतु जे काही पुढच्या टप्प्यामध्ये नवीन जाहिराती येतील नवीन जाहिराती, तर त्यासाठी तुम्ही पात्र असणार आहात. ठीक आहे. बघा की जे उमेदवार प्राधान्यक्रम लॉक करणार नाही ते प्राप्त असलेल्या जाहिरातीच्या निवड प्रक्रियेत विचारात घेतले जाणार नाहीत. म्हणजे फक्त या टप्प्यामध्ये ज्या काही जाहिराती आहेत त्यासाठी. पुढच्या टप्प्यात नवीन जाहिराती आल्या की त्याच्यासाठी तुमचा विचार होणार आहे. कारण बरेच जण याच्यामध्ये कन्फ्युज होतात, आम्ही लॉक करावं का लॉक करायचं नाही. तर लॉक नाही केलं तर काही अडचण नाही, फक्त तुमची तिथं निवड नाही होणार, तुम्ही बाद नाही होणार. पुढच्या टप्प्यासाठी तुमचा विचार हा होणार आहे. त्यानंतर की उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंद करण्याबाबत दिनांक 16/8/26 रोजी दिलेल्या सूचनांनुसार, आता हा एक मुद्दा महत्वाचा आहे, हा समजून घ्या की 6/8/26 रोजी, बघा 6/8/26 रोजी म्हणजे प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा सुरू झाली आणि त्याच्या काय सूचना होत्या. सूचनेमध्ये म्हटलेलं होतं की तुम्हाला नेमकं काय काय करायचं आहे, कशा प्रकारे तुम्ही सूचना म्हणजे प्राधान्यक्रम जनरेट करून ती लॉक करायची, तुमची पात्रता बघा, किंवा अजून सगळ्यात महत्वाचं तुमची जी निवड आहे ती एका टप्प्यामध्ये एकदाच निवड होईल, म्हणजे मुलाखतीशिवाय किंवा विना मुलाखती दोघांपैकी एका ठिकाणी तुमची एकदा निवड झाली की पुढे तुम्ही अपात्र ठरणार. म्हणजे आता हे सगळ्यांना माहिती झालं की तुमची समजा विना मुलाखतीला एकदा निवड झाली की तुम्ही मुलाखतीला येणार नाहीत. मुलाखतीमधून जर तुमची एखाद्या संस्थेने निवड केली, बघा मुलाखतीसाठी एखादी संस्था आहे ज्या ठिकाणी तुमची मुलाखतीसाठी तुमची निवड झाली आणि मुलाखतीमधून तुमची संस्थेने जर निवड केली तर तुम्हाला पुढच्या टप्प्यामध्ये अपात्र केलं, कारण तुमची एकदा निवड झाली की पुढच्या टप्प्यात तुम्ही जाणार नाही. म्हणजे सहज सोपं आहे, बरोबर. त्यामुळं इथं काय म्हटलंय की लॉक केल्यानंतर लॉकच करायचं पाहिजे की प्राधान्यक्रम लॉक केल्यानंतर गुणवत्तेनुसार निवड झालेला उमेदवार निवड प्रक्रियेतून बाहेर पडणार आहे याची उदाहरणे नोंद घेऊन प्राधान्यक्रम लॉक करावेत. म्हणजे काय, गुणवत्तेनुसार तुमची जर निवड झाली, बरोबर ना, म्हणजे तुमची निवड तर व्हायलाच पाहिजे, निवड करण्यासाठी आपण आहोत. म्हणजे तुमची जर एकदा निवड झाली
तर तुम्ही पुढच्या टप्प्यामध्ये किंवा समजा तुमची विनामुलाखतीला निवड झाली, मुलाखतीसाठी तुम्ही बाहेर पडणार, मुलाखतीमध्ये तुमची निवड झाली म्हणजे संस्थेने तुमची निवड केली, तर तुम्ही पुढच्या टप्प्यासाठी गुणवत्तेनुसार म्हणजे बाहेरच पडणार आहात. म्हणजे हे चांगलं आहे, वाईट नाही. ठीक आहे, कारण तुमची निवड तर झाली पाहिजे. परंतु सगळ्यात महत्वाचं, बरेच जण विचार करतात की आपल्याला लांब नाही जायचं, आपल्याला जवळच पाहिजे. मग यांच्यासाठी हे पण महत्वाचं धोकादायक आहे. कारण जर तुम्ही विना मुलाखतीच्या कुठल्याही संस्था टाकलेल्या असतील जिकडे तुम्हाला जायचंच नाही आणि तिकडे जर तुमची निवड झाली, तर तुम्ही मुलाखतीला खूप एखादी जवळची घराजवळची संस्था असू द्या, त्या ठिकाणी तुमचा विचारच होणार नाही, कारण तुम्ही विना मुलाखतीमध्येच निवड झाल्यामुळे बाहेर पडला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून शेवटी अजूनही काही तास शिल्लक आहेत, तुम्हाला काही म्हणजे बदलायचं असेल, मत बदलायचं असेल, तर तुम्ही शेवटच्या ठिकाणी म्हणजे डिसिजन घेऊन तुमचे प्राधान्यक्रम अनलॉक करून जो योग्य तो बदल आहे तो बदल करून शेवटी प्राधान्यक्रम लॉक करायचे. लॉक करायला मात्र विसरायचं नाही. परंतु मला असं वाटतं की आता असं कोणीही करणार नाही, कारण याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही विचारपूर्वक केलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा जो काही सगळ्यात जास्त प्रश्न आता विचारला जातोय तो म्हणजे आम्हाला प्रेफरन्स व्हाय नॉट इलिजिबल हा टॅब दिसतोय, मग आता आम्ही याच्यामध्ये लॉक केले प्राधान्यक्रम, तर हा याच्यामध्ये जाऊन अजून काही वेगळं काय करायचंय का? तर अजिबात नाही. तर हा जो टॅब आहे हा टॅब कोणासाठी आहे की ज्यांना प्राधान्यक्रम जनरेट नाहीच झाले, त्यांची तक्रार असते की आम्हाला काय नाही जनरेट झाले, तर मग यासाठी हा टॅब दिलाय की जर त्यांना जनरेट नसेल झाले तर त्याचं कारण काय, तर याची सगळी कारण याच्यामध्ये दिली आहे. त्यामुळे जे नॉर्मल आहेत, ज्यांना प्राधान्यक्रम प्रॉपर जनरेट झाले, त्यांनी लॉकही केले, त्यांनी काही वेगळं करण्याची गरज नाही. त्याच्यामुळे परत एकदा सांगतो, या ठिकाणी प्राधान्यक्रम जर तुम्ही जनरेट करून लॉक करायचा राहिला असाल तर लॉक करा. सगळ्यात महत्वाचं, ज्या ठिकाणी तुम्हाला अजिबात जायचंच नाही, बघा परत एकदा मी सांगतो, कारण हा शेवटचे 2-4-5 तास असतील काही शिल्लक, जर ज्या ठिकाणी तुम्हाला अजिबात जायचंच नाही तर ते प्राधान्यक्रम देऊ नका. तुम्हाला विथ इंटरव्ह्यूला जायचंच नसेल, संस्थेवरती जायचंच नसेल, बरेच जण म्हणतात की जर निवड झाली मुलाखतीला तर मुलाखतीला नाही गेलं तर काय होईल, तर पुढच्या गोष्टी वेगळ्या काही होऊ शकतात. परंतु जर जायचंच नसेल तर ते प्राधान्यक्रम अजिबात लॉक करू नका. आणि परत तेही सांगतो की बरेच जण म्हणतात की प्राधान्यक्रम लॉक करावेच लागतील का, तर अजिबात काही नाही. तुम्ही समजा विना मुलाखतीचे लॉक केले, मुलाखती तुम्ही आहे तसेच सोडले, तरी तुम्ही पुढच्या टप्प्याला पात्र आहात. परंतु विना मुलाखती तुमची निवड झाली तर तुम्ही पुढच्या टप्प्याला पात्र नाही, हे सगळ्यांना समजलेलं आहे. तरी काही तुमचे डाऊट असतील ते कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी विचारा. परंतु आता काही डाऊट तुमचे राहिलेले नाहीत आणि राहायला नाही पाहिजे, कारण आता सगळ्या तुमच्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. कागदपत्राबद्दल ज्या काही प्रॉब्लेम असतील, ज्या काही अडचणी असतील तर त्या आपण नंतर सॉल्व्ह करू. तर त्याबद्दल आता काही विचारू नका. फक्त आता सगळ्यात महत्वाचं काम आहे प्राधान्यक्रम लॉक करणं, लॉक आहेत का ते चेक करणं. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला याबद्दलची जी इन्फॉर्मेशन आहे ती या ठिकाणी दिली. व्हिडिओ शेअर करा. आणि सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला गायडन्स बॅच जॉईन करायचे असेल तर 230 मध्ये तुम्ही जॉईन करू शकता. कागदपत्र पडताळणी असेल किंवा इतर कुठलेही प्रॉब्लेम असतील ते तुमचे सॉल्व्ह केले जातील किंवा त्याबद्दल गायडन्स तुम्हाला केलं जाईल. तर व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, व्हिडिओ लाईक करून शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.